लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष असं दिसतंय। दोन्हीकडे जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे। पक्षांतर्गत बैठका गाठीबेटी पार पडतात। जागा वाटपामध्ये लोकसभेला जे आपण पाहिलं तसंच आता विधानसभा निवडणुकीपूर्वीही पाहायला मिळतंय। महायुतीबद्दल सांगायचं झालं तर तिन्ही प्रमुख पक्ष एकाच विधानसभा जागेवर दावेदारी सांगताना दिसतायत। अशा विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अनेक विधानसभा क्षेत्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त बनलेले हे मतदारसंघ नेमके कोणते आणि त्या ठिकाणी कोण दावा ठोकून आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। आपण सुरुवातीला महायुतीच्या जागा वाटपाबाबत काय ठरलं आणि त्याच्या काय चर्चा सुरू आहेत ते पाहूयात। भाजपचे सद्यस्थितीला 105 विद्यमान आमदार असल्याने जागा वाटपात भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल। प्राथमिक चर्चेनुसार भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकतो। शिंदेंची शिवसेना 100 जागांसाठी आग्रही आहे, तर अजित पवार गटाला 60 ते 70 जागा मिळू शकतात। काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही। याशिवाय महाविकास आघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागांसाठी सुद्धा आम्हाला द्या त्या अशी अजित पवार गटाची मागणी आहे। यासह शिंदेंची शिवसेना आणि भाजप देखील विद्यमान आमदार असलेल्या जागा आपल्याकडेच राहाव्यात, तसेच जिथं आपली ताकद आहे तिथं आपलाच उमेदवार उभा करावा यासाठी आग्रही आहे। आता वाद होण्यासारख्या ज्या जागा आहेत त्या पाहूयात। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट आणि शिंदे गटाने दावेदारी केली आहे। अजित पवार गटाने दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे। सुनील तटकर यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची जागा वाटपा आधीच घोषणा केल्याने झिरवाळ यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातून आव्हान देण्यात आलंय। शिंदे गटाने माजी आमदार असलेल्या धनराज महालेंना तिकीट देण्याचं त्यांच्या पक्षप्रवेशावेळी सूचित केलं होतं। डिसेंबर 2022 मध्ये महालेंनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला। मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचा दावा महाले करतात। त्यामुळे अजित पवार गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले थांबतील की बंडखोरी करतील हा प्रश्न आहे। कागल विधानसभा मतदारसंघातही अजित पवार गटाने दावा ठोकलाय आणि हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले समरजित घाटगे नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला। समरजित घाटगे तुतारी चिन्हावर विधानसभा लढवतील, ज्या ठिकाणी जो आमदार त्या पक्षाला जागा असं सर्वसाधारण चित्र असल्याने भाजपच्या इच्छुकांची अडचण झाली। त्यामुळे समरजित घाटगे शरद पवारांकडे गेले। तिकडे चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील असा वाद आहे। या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत, पण भाजपचे शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत। शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात। कागलची पुनरावृत्ती चंदगडमध्ये टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी पाटलांचं नाव अप्रत्यक्षपणे सुचवल्याची चर्चा आहे। ठाण्यातील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड विधानसभेसाठी अप्रत्यक्षपणे शिवाजी पाटील यांच्या नावाचे संकेत दिलेले आहेत। वाद होण्यासारखा आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ। मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे इथं अजित पवार गटानं दावेदारी केली आहे। असं असलं तरी भाजपच्या बाळा भेगडेंनी आपली दावेदारी सांगितली आहे। एकेकाळी मावळ हा भाजपचा बालेकिल्ला होता। बाळा भेगडे हे 2009 आणि 2014 अशा 2 वेळा मावळचे आमदार म्हणून निवडून आलेत। 2019 मध्येही भाजपकडून तेच उभा होते, मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहिलेल्या सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचा 93,942 मतांनी पराभव केला। बाळा भेगडे पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांना तिकीट न मिळाल्यास ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। इंदापूर विधानसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत। मात्र महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाते यावर या दोघांचंही भवितव्य ठरणार आहे। 2014 पासून इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय। महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे सध्या अपक्ष उमेदवारीची तयारी करतात, तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतील अशी ही जोरदार चर्चा आहे। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विरुद्ध भाजपचे जगदीश मुळीक असा वाद होईल। सध्या सुनील टिंगरे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे इथं अजित पवार गटाचा दावा आहे। असं असलं तरी भाजपचे जगदीश मुळीक हे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार हे पाहावं लागेल। तिकडे हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे विरुद्ध नाना भानगिरे असा वाद होईल।
चेतन तुपे हे हडपसरचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे इथं अजित पवार गट दावा ठोकून आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नाना भानगिरे हे इच्छुक आहेत. लोकसभेला चेतन तुपे आणि मित्रपक्षांनी काम करूनही आढळराव पाटील यांना हडपसर मतदारसंघातून लीड मिळू शकलं नव्हतं. त्यामुळे महायुतीत विद्यमान आमदारांबद्दल काहीशी नाराजी आहे. असं असलं तरी विधानसभेसाठी पुन्हा संधी मिळणार असा पूर्ण विश्वास चेतन तुपे यांना आहे. त्यामुळे इथं अजित पवार गट आणि शिंदे गटात वाद होऊ शकतो. आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस असा वाद आहे. बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, तर सुरेश धस हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यामुळे इथं दोन्ही पक्षाकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता ज्याचा जिथं आमदार त्याची ती जागा असं धोरण महायुतीमध्ये आहे, पण या धोरणाला छेद देण्याचं काम तिन्ही पक्षाकडून होत असल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांच्यासाठी आम्ही आष्टीची जागा मागून घेऊ, त्या बदल्यात अजित पवार गटाला गेवराईची जागा देऊ असं जामखेड इथं झालेल्या सभेत स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे बाळासाहेब आजबेंची धाकधूक वाढली आहे. तिकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे अजित पवार गटाने आपला दावा सांगितलेला आहे. इथं खरी अडचण झाली आहे ती भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांची. कारण युती धर्म बघितला तर ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला जाते, त्यामुळे कोल्हेंची कोंडी झाली आहे. विवेक कोल्हेंनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोले विधानसभा मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अकोल्याचे आमदार किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने भाजपात असलेले माजी आमदार वैभव पिचड यांची मात्र कोंडी झाली आहे. तिकीट मलाच मिळणार असा ठाम विश्वास किरण लहामटे यांना आहे. महायुतीत बंडखोरी झाली तर आनंदच होईल असा टोला देखील लहामटेंनी वैभव पिचड यांना नाव न घेता लगावला होता. त्यामुळं पिचड यांना महायुतीकडून तिकीट मिळाले नाही तर ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तर येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ विरुद्ध भाजपच्या अमृता पवार असा वाद आहे. मंत्री छगन भुजबळ आणि भाजपच्या अमृता पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय सामना सुरू झालाय. येवला हे छगन भुजबळ यांचं होम ग्राउंड आहे. 2004 ते 2019 अशा सलग 4 वेळा भुजबळ आमदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे इथं दावेदारी ही भुजबळ यांचीच आहे. असं असलं तरी भाजपच्या अमृता पवार या देखील इच्छुक आहेत. अमृता पवार भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख आहेत. भुजबळ महाविकास आघाडीत होते तेव्हापासून येवला मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी अमृता पवार करत असून निवडणूक लढवण्यावर त्या ठाम आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमानिमित्त त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली आणि त्यानंतर अमृता पवार या तुतारी हाती घेणार अशी चर्चाही सुरू झाली. त्यामुळे भुजबळ आणि पवार यांच्यातील वाद महायुती कसा शमवणार हे पाहावं लागेल. तर जुन्नर विधानसभा मतदारसंघातही महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे. सध्या अजित पवार गटाचे अतुल बेनके हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे इथं अतुल बेनके आपला दावा ठोकून आहेत. असं असलं तरी महायुतीचा भाग असलेले माजी आमदार शरद सोनवणे हे देखील इच्छुक आहेत. सोनवणे हे शिंदे गटामध्ये आहेत, तसंच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ही जागा कोणाला द्यायची हा पेच सोडवणं महायुतीसाठी मोठं डोकेदुखीचं काम ठरणार आहे. आतापर्यंत सांगितलेले हे सगळे मतदारसंघ प्रातिनिधिक मतदारसंघ आहेत, जिथं महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. असे अनेक मतदारसंघ आहेत जिथं उमेदवारीवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. ज्याला उमेदवारी मिळणार नाही ते एक तर अपक्ष म्हणून उभा राहतील किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी नाराजी कशी दूर करायची हा मोठा प्रश्न महायुती समोर आहे. तुम्हाला महायुतीत सुरू असलेल्या या रस्सीखेचीविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।